कथेचं नाव आहे अबोला अ जर्नी ऑफ लव्ह. भाग 14. अक्षय आणि अमूल्य त्या सुनसान जागी समोरासमोर उभे होते. दोघंही एकमेकांसमोर उभे असले तरीही ते एकमेकांकडे ना पाहत होते ना बोलत होते. कधी जर चुकून त्यांची नजर कोणावर गेली तरीही ती लगेच हटवून घेत असत. पण काहीही म्हणा, वातावरण अगदीच प्रसन्न झालं होतं. जिथे दोन अबोल जीव एकत्र नसूनही त्यांचं हृदय एकमेकांसाठी धडधडत होतं. अमूल्य अक्षय हळू आवाजात पुटपुटला. तो तिच्याकडे पाहत नसला तरीही ती जे त्याचं चोरून चोरून निरीक्षण करत होती हे त्याने पाहिलं होतं. हुंकार भरत अमूल्याने गाडीतून पाण्याची बॉटल काढली आणि ती त्याच्या समोर धरली. नकोय मला, अक्षयने नकार दिला. त्यावर तिने बॉटल पुन्हा गाडीत ठेवून दिली आणि गाडीतून आपला मोबाईल काढून त्यावर काही टाईप केलं आणि दुसऱ्या सेकंदाला त्याची मेसेज टोन वाजली. तिच्याकडे पाहत त्याने खिशातून आपला मोबाईल काढला आणि नुकताच आलेला मेसेज वाचला. गाडीत बसा, तिचा मेसेज आला होता, जो वाचून त्याला तिचा रागच आला. हे तू तोंडाने बोलू शकत नाहीस का? अक्षय आवाज वाढवून म्हणाला. नाही. तिने पुन्हा मेसेज टाईप करून त्याला नाहीचा मेसेज पाठवला. ठीक आहे, तुला माझ्याशी बोलायचं नसेल तर नो प्रॉब्लेम, पण मी तुझ्यासोबत येत नाहीये. तू गेलीस तरीही मला चालेल. अक्षय का? गुपचूप आत बसा, घरी आई बाबा तुमची वाट पाहतात. यावेळी अमूल्य मेसेज न टाईप करता म्हणाली. ते माझी वाट पाहतात ना, मग त्यांना गरज असेल तर ते मला इथे घ्यायला येतील. मला तुझी गरज नाही, समजलं? अक्षय तिच्या समोर बोट नाचवत म्हणाला. किती स्वार्थी आहात तुम्ही अक्षय. अहो, ते तिकडे तुमच्या काळजीने व्याकुल झाले आहेत आणि तुम्ही असं बोलता. अहो, तुम्हाला त्यांच्याबद्दल जराही काही वाटत नाही का? फक्त डोक्यात राग घालून कुठेतरी जाऊन बसायचं हेच येतं का तुम्हाला? अमूल्य जरा चिडून म्हणाली. हो, हेच येतंय मला. तुला काही प्रॉब्लेम आहे? अक्षय भुवया उंचावत म्हणाला. गाडीत बसा, मला इथे वाद नको आहेत. अमूल्य शांतपणे म्हणाली, कारण आता जर ती विषय वाढवत बसली तर तो नक्कीच वादाला पेटणार होता. का एवढ्यात तू मला घाबरलीस? अक्षय नाही, मी तुम्हाला घाबरले नाही, पण मला तुमच्याशी बोलायचं नाही. मला तर पश्चाताप होतोय की तुमच्यासारख्या माणसावर मी प्रेम केलंच कसं. ज्या माणसाला स्वतःच्या घरच्यांची पर्वा नाही, तो आपल्या प्रेमाची, बायकोची तरी कुठे पर्वा करणार? असो, तुम्ही गाडीत बसा, आपण डॉक्टरांकडे जाऊया. अमूल्य अक्षयच्या हाताकडे पाहत म्हणाली. माझी काळजी तू करायची नाहीस. मी मरो वा जगो, तुला काय फरक पडतो? अक्षय नाहीच फरक पडत, पण काय करणार? तुमच्या आणि माझ्या घरच्यांसाठी मला तुम्हाला विनाकारण झेलावं लागतंय. तसंही एक माणुसकीच्या नात्यानेच मी तुमची मदत करते अमूल्य, पण मला तुझी तीही मदत नकोय. अक्षय मग इथे काय तुमची एक्स गर्लफ्रेंड तुम्हाला मदत करायला येणार आहे का? हो, ते बिनडोक ध्यान अजून इकडे आलं नाही का? फार वाईट दिवस आलेत हा अक्षय तुमच्यावर. तुमच्या गर्लफ्रेंडला तुमची जराही काळजी नाही का? कसली भावनाहीन गर्लफ्रेंड आहे तुमची. जरा प्रेमळ, बुद्धिमान मुलगी पाहायची ना. अमूल्य तोंड वाकडं करत म्हणाली. माझी कोणीही गर्लफ्रेंड नाही अमूल्य. अक्षय चिडून म्हणाला. पण मी तर तुमच्या गर्लफ्रेंडला ओळखते. पण एक मिनिट, माझा आणि तुमचा काहीही संबंध नसता मी का तुमच्याविषयी बोलते? हा विषय आपण इथेच स्टॉप करूया. तुम्ही जरा गाडीत बसा, आपण घरी जाऊया. अमूल्य तुझ्यासोबत मी येणार नाही. अक्षय का? इकडे तुम्हाला घ्यायला तुमची गर्लफ्रेंड येणार आहे? म्हणजे तसं असेल तर सांगा, मी जाते, कारण तुमच्यावर खर्च करता येईल एवढा वेळ माझ्याकडे नाहीये. अमूल्य तुला माझ्यासाठी वेळ नव्हता तर का आलीस इकडे? मी आमंत्रण दिलं नव्हतं. अक्षय नजर रोखत म्हणाला. तुमच्या आमंत्रणाची मला प्रतीक्षाही नाहीये सडूराम. अक्षय अमूल्य तोंड वाकडं करत म्हणाली. काय म्हणालीस? अक्षय डोळे मोठे करून म्हणाला. सडूराम म्हणाले. अमूल्य कोण? मी सडूराम? अक्षय नाही, मग मी सडूराम? हा उगाच व्याकरण चुकू नका प्रोफेसर धूमकेतू. अमूल्य काय म्हणालीस तू? अक्षयने न समजून विचारलं. गाडीत बसा, मग सांगते. अमूल्य आधी सांग, मग मी गाडीत बसेल. अक्षय हे बघा, तुम्ही जास्त नाटकं केली तर मी तुमच्याशी मेसेजने बोलेला. तसंही मला तुमच्याशी बोलून माझं तोंड दुखून घ्यायचं नाही. चला, खूप उशीर होतोय, गाडीत बसा. अमूल्य धमकीच्या सुरात म्हणाली.
मला ही अशी धमकी देऊन माझ्यावर हक्क गाजवायचा नाही हा मुला. तसंही मीही तुला उगाच झेलतोय अक्षय. मग नका झेलू, तुमची गरज नाहीये मला. अमूल्या, मलाही तुझी गरज नाहीये. अक्षय, अशी कशी तुम्हाला माझी गरज नाहीये? आता इथून घरी जाण्यासाठी तर तुम्हाला माझीच गरज लागणार आहे. तसंही तुमचा भाऊ तुमची गाडी घेऊन निघून गेला आणि तुम्हाला उगाच माझ्या डोक्याला कटकट म्हणून माझ्यासोबत ठेवून गेला. बिचारे. अमूल्या, काय मी कटकट आहे? मी? तू तोंड सांभाळून बोला, अक्षय भडकत म्हणाला. तुम्ही केव्हा तोंड सांभाळून बोलता तर मी बोलू? अमूल्या भुवया उंचावून म्हणाली. बरं, ते सर्व सोड, मला घरी जायचं आहे. गाडीची चावी दे, मी गाडी चालवतो. अक्षय, काय? कोण गाडी चालवणार? तुम्ही? गाडी माझी आहे, अमूल्या तोऱ्यात म्हणाली. मग काय? मी काय तिला खाणार नाहीये? अक्षय, खायचा सवाल नाही अक्षय, पण तुमच्या हाताला लागले, अमूल्या काळजीत म्हणाली. मग लागलंय तर काय? तुला आनंद होतोय का? अक्षय, हो, मला आनंद होतोय, पण तरी फार काही लागलं नाही. जरा अजून तोडफोड केली असती तर बरं झालं असतं. एवढ्यात का भागवून घेतलं? अमूल्या, मला एवढाच त्रास करून घ्यायचा होता म्हणून मी एकच फोटो फ्रेम फोडली. बरं झालं आता, चल चावी दे, मी गाडी चालवतो. अक्षय, उगाच नको ते बडबडू नका, गुपचूप गाडीत बसा आणि चला. घरी आई बाबा तुमची वाट पाहत असतील. अमूल्या, हा पण तू असं समजू नकोस की मी तुझ्यासोबत येतोय तर मी तुला स्वीकारलं आहे. मला तू कधीही माझ्या आयुष्यात नको आहेस. अक्षय, झालं बोलून, आता निघायचं की इथेच गप्पा मारत बसायचं? आणि तसंही यावेळेस तुम्ही मला स्वीकारावं अशी मला अपेक्षाही नाहीये, कारण मुळात मीच तुम्हाला स्वीकारणार नाहीये. समजलं? आता बसा, आपल्याला उशीर होतोय. अमूल्या ऑर्डर सोडत म्हणाली आणि सरळ गाडीत जाऊन ड्रायव्हिंग सीटवर बसली. तोही पर्याय नाही अशा आविर्भावात तिच्या बाजूच्या सीटवर जाऊन बसला. तिने त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि गाडी स्टार्ट करून रस्त्याला लावली. काही वेळानंतर गाडी हॉस्पिटल समोर येऊन थांबली. त्याचं तर तसं लक्ष नव्हतं, पण गाडी थांबलीये पाहून त्याने बाहेर डोकावून पाहिलं आणि त्याला तिचा रागच आला. तो नजर रोखून तिच्याकडे पाहत होता. असं नजर रोखून माझ्याकडे का पाहताय? खाली उतरा आणि तुमच्या हातावर वेल असेल तर तुमच्या मेंदूवरही उपचार करून या. आता लवकर जा आणि लवकर या, मी काही तुमच्या सोबत येणार नाहीये. अमूल्या त्याच्या नजरेला नजर भिडवत म्हणाली. काय म्हणालीस? मी माझ्या मेंदूवर उपचार करून येऊ? काय संबंध? मला तुझ्यापेक्षा जास्त अक्कल आहे अक्षय. ओ, खरंच तुम्हाला अक्कल आहे? जर असती तर असं डोक्यात राग घालून लहान मुलांसारखी तोडफोड करून बाहेर टाइमपास करत बसला नसता. असो, मला वाद घालायची अजिबात इच्छा नाहीये. तुम्हाला तुमच्या हातावर उपचार करायचे असतील तर तुम्ही जाऊन या, मी थांबते इकडे. अमूल्या, मला जायचं नाहीये, तू गाडी घराकडे घे. अक्षय, पण तुमच्या हाताला खूप लागले अक्षय, तुम्हाला त्रास होईल जर तुम्ही त्याच्यावर उपचार केले नाहीत आणि 5-10 मिनिटांचा तर प्रश्न आहे. अमूल्या, तू मला ते सांगू नकोस आणि माझी काळजी तर तू करूच नकोस. माझं मी काय ते पाहून घेईल आणि मला विचारल्याशिवाय उगाच असा शहाणपणा करू नकोस. गुपचूप गाडी घराकडे घे. अक्षय, ठीक आहे, जशी तुमची इच्छा. तसंही तुम्ही मरो वा जगो, मला काहीही फरक पडत नाही. अमूल्या जरा चिडल्या स्वरात म्हणाली आणि तिने गाडी स्टार्ट करून घराकडे वळवली. पण तिचं ते बोलणं ऐकून कुठेतरी त्याच्या हृदयाला ते टोचलं होतं. तिच्या अशा बोलण्याने तो तर तिच्याकडे पाहतच बसला होता. गाडी गेटमधून आत आली तसं अमूल्याने हॉर्न दिला. त्या हॉर्नच्या आवाजाने घरातील लोक सावध झाले. ते दोघंही गाडीतून खाली उतरले आणि आत निघून आले. आत विश्वनाथराव आणि वसुंधराताई त्यांच्या मुलाच्या स्वागतासाठी दारापाशीच उभे होते. अक्षय, कुठे होतास तू? आणि ही स्वतःची काय अवस्था करून घेतली आहेस? तुला स्वतःबद्दल तर काही वाटतच नाही, पण आमचा तरी विचार करायचा ना. तुझी किती काळजी वाटत होती आम्हाला, पण नाही, तुला तर कोणाचीच पडलेली नाही. आणि हे हाताला किती लागले? अहो बघा ना. अक्षयच्या हातावरील जखमेवर लक्ष जाता वसुंधराताईंनी त्याचा हात हातात घेतला. मम सोड, इतकंही काही लागलेलं नाही, मी ते स्वतः साफ करेन. अक्षयने वसुंधराताईंच्या हातून आपला हात काढून घेतला. अरे, स्वतः साफ करणे एवढी लहान जखम नाहीये ती, तुला कळत कसं नाही? वसुंधराताई, मॉम, तुम्हाला कसं कळत नाही की मी आता लहान नाहीये? माझी मी काळजी घेऊ शकतो. तुम्ही का माझी विनाकारण काळजी करत बसता? मला ते अजिबात आवडत नाही आणि प्लीज मला एकटं राहायचं आहे. मी माझ्या रूम मध्ये जातोय.
मला कुणीही डिस्टर्ब करायला येऊ नका, अक्षय म्हणाला आणि त्याच्या रूमकडे जाऊ लागला. पण तेवढ्यात विश्वनाथ यांनी त्याला आवाज दिला. अक्षय थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. विश्वनाथ म्हणाले, मला माहिती आहे की तुम्हाला काय बोलायचं आहे, पण त्या विषयावर मला बोलायचं नाही. अक्षय, का? काय झालंय ते आम्हाला कळायला नको का? विश्वनाथ, तेवढं महत्वाचं नाहीये ते डॅड, आणि असलं तरी मला त्यावर आता बोलायचं नाही. आपण उद्या त्या विषयावर बोलू. मॉम, मी येतो, आणि प्लीज माझी काळजी करू नकोस, मी ठीक आहे. अक्षय, अक्षय थांब, तू सकाळपासून काही खाल्लं आहेस का? तुला माहिती आहे ना की तू काही खाल्लं नाहीस तर तुला विनाकारण त्रास होतो. तू काही खाल्लं का? वसुंधरा यांनी विचारलं. नाही, आणि माझी इच्छाही नाही. तसंही मी मरो व जगो, कुणाला कुठे काय फरक पडतो. असो, मी येतो. गुड नाईट. अक्षयने अमूल्यावर आपली धारदार नजर टाकली आणि तो आपल्या रूम मध्ये निघून गेला. अमूल्य, काय झालं? अक्षय असं निगेटिव्ह का बोलून गेला? वसुंधरा यांनी विचारलं. आई, खरं सांगायचं तर तुमचा मुलगा डोक्यावर पडला आहे. त्यांना जरा उपचाराची गरज आहे. मोठ्यात मोठा डॉक्टर पहा आणि त्यांच्यावर उपचार करा, तरच ते असं निगेटिव्ह बोलून विचित्र वागणार नाही. अमूल्या म्हणाली. अमूल्या, वसुंधरा यांनी तिच्यावर नजर रोखली होती. आई, मला असं वाटतं आपण त्यांना त्यांचा वेळ देऊयात. ते डिस्टर्ब झालेत, ते थोडे शांत झाले की होतील नॉर्मल. तुम्ही नका टेन्शन घेऊ. अमूल्या, अगं पण त्याने काही खाल्लंय का? तुला माहिती आहे ना त्याचा त्रास. वसुंधरा, हो आई, पण त्यांनी आपलं ऐकायला हवं ना. अमूल्या, ते मला माहिती नाही. तू जा आणि त्याच्या हातावर पट्टी करून दे, त्याला समजाव आणि त्याला काही खायला दे. आता तूच हे सर्व करू शकतेस. वसुंधरा, कोण, मी? अमूल्य डोळे मोठे करून वसुंधरा यांच्याकडे पाहत होती. हो, तूच, कारण तू त्याची बायको आहेस. आता जसा तो तुझ्यासोबत आला तसं तो यापुढेही कदाचित तुझं ऐकू शकतो. मी त्याला समजावलं असतं, पण पाहिलंस ना तो कसं म्हणाला. आता तूच जा आणि त्याला काही खाऊ घाल. ऐकलं नाही तर चांगले फटके दे, त्याशिवाय तो ठिकाणावर येणार नाही. वसुंधरा, मी त्यांना फटके दिले तर तुम्हाला चालेल? अमूल्याने विचारलं. फटके? अगं, ते तर लहान मुलांना देतात. तुझा नवरा तसा एवढाही काही लहान नाहीये. मी तर म्हणतो त्याला चांगलं झोडून काढ, तेव्हाच तो सरळ होईल. विश्वनाथ, ठीक आहे, तुम्ही म्हणताय मग मी असंच करते. तसंही खूप दिवस मी कोणावर हात साफ केले नाहीत. आधी तुमच्या पहिल्या मुलाला बघते, मग दुसऱ्या मुलाला बघते. आलेच मी मिशन पूर्ण करून. अमूल्या डोले विस्कावत म्हणाली आणि त्यांच्या रूमकडे निघून गेली. तिकडे जाऊन अजून ती काय करणार हे तर विश्वनाथ आणि वसुंधरा यांना माहिती नव्हतं. पण तिच्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहून दोघांनीही नकारार्थी माना हलवल्या. कथेचा आजचा भाग आवडला असेल तर लाईक, कमेंट्स व सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुढील भागात लवकरच भेटू. धन्यवाद.